महत्त्वाची गोष्ट, आम्ही ब्लॉग सुरू करायचं विसरलेलो आहे. तर नमस्कार मंडळी. यस, नमस्कार मंडळी. तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे आधी टाकू आणि त्याच्यानंतर पुढचं चालू करू. तर ऋषी आज भाकरी बनवते. तर कसं वाटतंय ऋषी तुला? असं वाटतंय म्हणजे मी रोजच भाकरी बनवते. तरी पण आज पोळ्या बनवत असते तर तू म्हटला असता की पोळ्या बनवून कसं वाटतंय, तुम्ही एक वेळेला मान्य केला. भाकरी मी रोजच बनवते, म्हणजे मी भाकरीच खाते शक्य. मी जस्ट ऑफिसवरून आलो. सकाळी जरा लवकर उठवून गेलो होतो. ऋषीसोबत मी थोडीशी गंमत केली काल रात्री. काय गंमत केली? काय गंमत? तिला सांगितलं सकाळी वैदिक आहे. मला म्हणे सकाळीच मला वैदिकला हा, जायचंय, 8 वाजता जायचंय मला, असं मी तिला बोललो. आणि मीच 8:30 वाजता उठलो. तरी मी तिला स्कीम दिली. म्हटलं आता त्यांचं थोडंसं नवरा लेट येणार आहे, तर पोस्टपोंड होत आहे. म्हणजे नाही, कॅन्सल झालं. वैदिक कॅन्सल. वैदिक वैदिक कधी कॅन्सल होऊ शकतं? पण तो वैदिक कॅन्सल. मी त्याला म्हणते 9 वाजता, तू अजून घरातच येऊ, तू का गेला नाही? तर म्हणतोय 8:30ला उठत होता. तर म्हणतोय की वैदिक कॅन्सल झालं. तिला म्हटलं वैदिक कॅन्सल झालं, आता तर सगळं संध्याकाळी होणार. असंच पाहिजे, पण त्याचा स्वयंपाकच नाही बनवलाय कोणी. आता असंच पाहिजे, मी माझी भाकरी बनवून घेईन, मी खाऊन घेईन. मम्मींनी पण त्यांचं खाऊन, त्यांनी कोणी स्वयंपाकच नाही बनवलाय. असंच पाहिजे. आता मी पण नाही देणार. बस तसं बाहेर जाऊन जा बाहेर जाऊन खा. खाल्लो मी माझा. मी पण बघते कसं बाहेर जाऊन खातो. कसा म्हणजे बघा धमकी, बघा तुम्ही. हा, धमकी तर धमकीच आहे. खोटं कोणी बोलायला लावलं होतं? प्रँक होता तो तुझ्यावर. असा बकवास तो प्रँक होता ऋषीवरती. ठीक आहे, चलो. ऋषी आता बनवती भाकरी, मग जेवायला बसतो. परत जायचंय थोड्या वेळात. कुठे जायचं? हा, शूटला. आईकडे जायचंय. हा, मग शूटला जायचं. आईकडे म्हणजे माझ्या आईकडे, माझ्या घरी. आणि मग जायचंय, मला जायचंय शूटला. तर चलो भेटू पुढे. हा, ते रात्री पोस्टपोन झालेलं लग्न, तिथं जायचंय. तर आता आम्ही जेवायला बसलोय. त्यामध्ये काय, बुर्जी, ऑमलेट, कांद्याची पात. हे वाईट, अंड्याच्या वाईट ह्याचं बनवलंय आणि अवधूला त्याचे येल्लोचे फक्त ऑमलेट बनवून दिलं. तर आमचं जेवण तर झालेलं आहे. आता ऋषी काहीतरी गोड बनवते. काय बनवते ऋषी? रबडी. तुला खूप आवडते रबडी. किती गरम होते. बाहेर खूप ऊन आहे, खूप खूप जास्त. भयंकर. 45 टेम्परेचर. बापरे, एवढं? नाशिक पण एवढं कधीच नाही जायचं बाई. कापा अजून झालं कापा. किती झाली रबडी ऋषी? अजून आरती पण त्या छोट्या, त्या मोठ्या भांड्यातून, या नाही छोट्या भांड्यातून मोठ्या भर उन्हाची बिचारी रबडी बनवते. त्याच्यासाठी बनवते. तो बोलला त्या एकच नाही आहे, गुणांचा नाही. मी तेच म्हणणार होतो आत्ता. पुढचे शब्द माझे हेच होते. बघा, म्हणजे स्वतःबद्दल किती माहिती आहे तुला. मग स्वतःला पण घे ना. आणि तसं तुझी इच्छा असेल पूर्ण ब्लॉग मध्ये मी एकटे दिसावी, तर तसं करू. तसं काय इश्यू नाही मला. पाहिलं का कशी बोलते मला? मग सगळे व्हिडिओज फक्त माझे घेतोय आणि मग कपल चॅनल कशाला आहे? मग मी माझ्या एकटीच्या चॅनलवर टाकते ना. झोपेतनं उठलो होतो, त्याच्यामुळं मी घेतलं नाही स्वतःला. इथे मी घामाघुमात कामं करायची, याच्यासाठी हे बनवायचं आणि याने झोपा काढायच्या. बघा, मग आता शूटला जायचं आहे परत. तर आता आम्ही झालो रेडी आणि ऋषी पण होती रेडी. आणि हा माझा काय आहे, मोनोपॉड. येस, मोनोपॉड आहे. तूच विसर. आणि नाव लक्षात नाही राहत आपल्याला. म्हातारा झालो मी. खरं तर आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही नाही आहे, पण उद्या काय टाकायचं म्हणून चालू आहे काहीतरी टाकण्यासाठी करणं. सच नाही बोलणार.
मग सचिन बोलले हा पण मग कळेलच ना की काही करतच नाही म्हणजे असं काही ॲक्च्युली आम्ही काय आज करणारच नव्हतो. आज जो शूटला जाणार आहे Yes. मी ते तिथं बनवलं तेवढं ते काल सकाळी सुटून ऑफिसला गेला बस तेवढंच आम्ही केलेलं आहे आज. येस. आणि आता आईकडे चाललोय म्हणजे मी आईकडे जाणार आहे. माझी आजी आली आहे म्हणून आईची आहे आणि हा शूटला जाणार आहे. येस मग त्याच्यानंतर तर काहीच नाही आम्ही रात्री 12 वाजता परत येणार. जमलं तर उद्याचा दिवस पण ह्याच्यातच कव्हर करू थोडा तसं काहीतरी करू. ह्याच्या ऐन मोमेंटवरती फोन हो. ऐन मोमेंटवर हे घ्यायचे का ते घ्यायचे का असं करायचंय का तसं करायचंय का. आणि काय चुकल्या लावलं तो चुकल्या काय नाही लावल्या इकडे. ऐन मोमेंटवरती फोन नसतात तुमचे. मी तेच सांगते ऐन मोमेंटवरती फोन असतात की हे घ्यायचंय की ते घ्यायचंय का. मग कामाच्या आधी थोडी चेकलिस्ट पाहिजे की नाही. तुम्ही बघू शकता ऋषीचे 2 केस. हा ना आज केस धुतले मी तर हे केस कसे उभे राहिले बघ ना इकडून इकडून शॉक लगा शॉक लगा. इकडून असे स्वतःला दाखव ना नीट. अरे हा काय काय हातात काय काय पकडून? मला काहीतरी सांगायचं होतं मी विसरून गेली पण आता थांब थोडं आणि परत आठवलं की सांगते. बंद कर आता. चलो बोल काय नाही ते बोल. पहा आम्ही गाडीत फिरत असतो. आता खूप ऊन आहे खूप म्हणजे मागचं प्रकार ह्याच्यावरून कळत असेल खूप ऊन आहे. एवढ्या भर उन्हात आता आम्ही टू व्हीलरवरती जाणार आहे इथून आईकडे. कारण Yes. आम्ही आमची गाडी टाकलेली आहे सर्व्हिसिंगला जी एकदा टाकली होती नीट नाही झाली परत टाकली. परत टाकली. आम्ही दरवेळेस तेच करतो. आम्ही एकदा गाडी टाकतो मग परत तिच्यात काहीतरी फॉल्ट निघतो परत सर्व्हिसिंगला टाकतो. पण एवढा उन्हात आणायचं मला आता नाही होणार माझ्याकडून. मला एक तर मला खूप ऊन अजिबात ऊन सहनत नाही. खूप ऊन लागतं खूप गरम होतं. ठीक आहे जिंदगी का दस्तूर है. नाही तेव्हा टू व्हीलरवरती फिरतो. आणि जवळच्या जवळ जायचं असतं ना काहीच वाटत नाही. इथून ऑफिसपर्यंत जाऊ शकतो टू व्हीलरवरती आम्ही. पण इथून आईकडे म्हणजे मला तिथून पुढे जायचं एका आहे अजून. टोकापासून दुसऱ्या टोकाला जातो. मला तिथून पुढे जायचं आहे अजून. विचार लवकरात कर. लवकर मला दुसरी गाडी घेणे गरजेचं झालेलं आहे आता. येस मनावर घे ऋषी जरा. तेच करावं लागेल आता. मी दुसरी गाडी घेते म्हणजे एक गाडी नसेल तर दुसरी गाडी तरी पहिली पार्किंग रिच किड्स यु नो. तर अशा प्रकारे उन्हातानाचं तुम्ही डोळे लाल झालेले बघू. लाल दिसतच नाही काही म्हणते. आणि त्याच्यात नाही दिसत पण आपल्याला समोर दिसत असतं की लाल झालेले लाल झालेले उन्हातानाचे फुल होत आलेलो आहे आता फुल ऊन. तर चला मी जातो आता याला शूटला. आणि महत्त्वाची गोष्ट आम्ही ब्लॉग सुरू करायचं विसरलेलो आहे. तर नमस्कार मंडळी. येस नमस्कार मंडळी. तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. हे आधी टाकू आणि त्याच्यानंतर पुढचं चालू करू. तर आता आम्ही परत रात्रीचे आता 2:30 वाजलेले. तेव्हा उठू ह्याच्यावरून आलेलं आहे शूटवरून फ्री झालो मी आता. येस तर आता मग घरी जायचं आहे. घरी जाऊन परत सो जाऊ तर परत काम. खूप झोप आली हा मुलगा 11 वाजेपासून येतोच आहे. 11 वाजता येतो 12 वाजता येतो 1ला येतो 1:30ला येतो 2:30 वाजले आत्ताशी आला. मी पण जागीच राहील त्याच्यामुळे मी आत्ता येईल तेव्हा येईल. माझे तेच कपडे मेरे वही कपडे उसने कुर्ता पहना था उधर जाके. तर अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तुझे केस बघ कसे झाले. स्पाईक झाले. मला पण खूप झोप येते खूप म्हणजे खूपच काही सुचत नाही आता. आता घरी जायचं अजून आवरायचं मग झोपायचं आणि मग झोपायचं. आज आवरण्याची पण ताकद नाही राहिली माझ्यात इतकी झोप येते मला. तोंड हातपाय धुवायचे मग झोपायचं कारण टू व्हीलरवरती पण गेलो होतो. तुझे केस जरा जास्तच. तर मित्रांनो आता आम्ही रेडी वगैरे झालेलो आहे. येस आणि आता आम्ही बाहेर चाललो. हो जसं की आम्ही काल म्हणलो होतो कालचे थोडे शॉर्ट्स आणि आजचे थोडे शॉर्ट्स टाकून थोडा पूर्ण करू. कारण असं काही या ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं पण नव्हतं आणि आम्ही दोघं सोबत पण नव्हतो त्याच्यामुळे थोडं समजून घ्या. येस आता आम्ही चाललेलो आहे बाय.
नाही, पहिले जेवण वगैरे करू मग बाहेरचं. तर ॲज युजल आमची लिफ्ट नेहमीप्रमाणे खराब झालेली आहे. पुन्हा एकदा मग आम्ही पायऱ्या उतरून खाली चाललो आहे. मी आताच खालून वर आलो. पाण्याची बॉटल खाली, नेहमी पाण्याची बॉटल खाली विसरतो. मी सांगितलेलं असतं की घेऊन येत जा वरती, पण ती विसरायचीच असते. त्याच्यामुळे ते पाण्याची बॉटल खाली घ्यायला जावं लागलं आणि परत वरती आलं आणि त्यात लिफ्ट बंद. लिफ्ट ॲज युजल म्हणजे 1-1.5-2 महिन्यापासून ती लिफ्ट बंदच पडते. चालू बंद होऊन जाते. केसांना काय झालेलं आहे यार माझ्या? कालपासून धुतल्यापासून नुसते उभे अँटीना राहतात. आलाय त्याला, आलंय? अँटीना. तर आता आम्हाला जायचं होतं ऑफिसला, पण प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. आता आम्ही चाललोय कॉफी प्यायला. ॲक्च्युली खूप दिवसापासून कॉफी नाही पिलेली आम्ही. त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जाऊन कॉफी पिणं खूप, कोल्ड कॉफी, हॉट नाही, कोल्ड कॉफी. हा व्यक्ती आहे जो ते दाखवतात ना ते मीम्समध्ये की भरवण्याचा चहा भरवण्याचा चहा पितो, त्या टाईपचा व्यक्ती आहे हा. Yes. मी नाही पिऊ शकत, मला घामायला लागले. त्याच्यामुळे पाऊस पडेल माझ्या मते. त्याच्यामुळे आता आम्ही बाहेर जाऊन मी कोल्ड कॉफी पिणार आहे बाहेर जाऊन. मी हॉट कॉफी. हॉट कॉफी पिणार आहे बाहेर. येस. पण कॉफीची गरज आहे, कारण जाम झोप येते. जेवण करून आहे ना असं वाटतंय झोपून घ्यावं, पण कामं खूप आहेत. आता आम्ही कॅफेला आम्ही कॉफी प्यायला आलो होतो फक्त, पण आता आम्ही तेच पण खेळणार आहे. आम्हाला आमच्या आवडीची गोष्ट भेटलेली. खूप मोठे येस, आता थोडा माइंड फ्रेश करतो मग आम्हाला जाऊ. ॲक्च्युली आम्ही हे सगळं थेरीपीला चालू आहे, कारण आम्हाला खूप दिवसापासून असा ब्रेकच नाही मिळाला आहे थोडा पण. आणि याला तर अजिबातच नाही मिळालं. मला तरी थोडंफार मिळून जातं. आता अजून पुढचा महिनाभर पण याला अजिबातच ब्रेक भेटणार नाही, मला तरी थोडाफार मिळतो. आणि आम्हाला लंब्या सुट्टीची ची गरज आहे. पण मग आता सध्या तरी ते नाही करू शकत, कारण सीझन त्याचं पण आहे, माझं पण सगळं चालू आहे. त्याच्यामुळे मी कोल्ड कॉफी घेतली आणि हॉट कॉफी घेतली. मला माहितीच होतं हॉट कॉफी घेतली, तो तेच करतो. एवढा उन्हात आणायचं हॉट कॉफी. एकदम ॲस्थेटिक असा आरसा आहे. मिरर आहे. आरसा म्हटली तर काय जात आहे का? मिरर आहे तरी. आरसा. मँगोचा ज्यूस बरा चालत नाही. ज्यूस नाही चालत, मँगोचा रसच असतो. मँगोचा ज्यूस नाही चालत. किती बारीक दिसतो याच्यात आम्ही. हा ना, एवढं आहे नाही आम्ही. एवढं बारीक झालं, किती बारीक ठीक आहे, चलो. माझी डेअरी पण दिसत नाही ऋषभ. पण माझे बम दिसतातच. म्हणजे हे पेअरशिप बॉडी ती कुठे पण दिसतेच. अशा प्रकारे आज मी परत जिंकलेली आहे. यस, मी परत हारलेलो आहे. पण उदूने ॲटलिस्ट आज मला चेक 2-3दा चेक दिलाय. आता चाललोय आम्ही कामाला, जे की जायची इच्छा नाही आहे. आणि हा कॅफे खूप एस्थेटिक आहे. नाशिकमध्ये असाल तर नक्की ट्राय करा. उलटं दिसतंय ना. सॉरी, मस्त आहे पण काय. तर आमची गाडी रेडी झालेली आहे आता. तिचं खोललंच नाही. तर अशा प्रकारे आता आमची गाडी रेडी झालेली आहे. आता उद्या 2 व्हीलरवर जाणार आहे. मी गाडी घेऊन नाही, घरी नाही, ऑफिसला येणार आहे. फायनली गाडी आली बाबा. आणि पावसाचं वातावरण पण झालं. फास्ट पळा आता चलो ऑफिसला. तर मी उदू माझ्या आधी पोहोचलेला आहे आणि आत्ता मी पोहोचले. पण आता हवा इतकी सुटलेली आहे, खूप हवा सुटली, एकदम खतरनाकवाली. पाऊस पडणार आहे खूप जोरात आहे बा. माझी किती खूप भरले. फुल गरमीचं, फुल उन्हाळ्यात पाऊस. ऑलरेडी एकदा पाऊस पडून गेला आहे नाशिकमध्ये आणि आता पाऊस पडणार. खूप हवा आहे. खूप हवा आहे. इतकी छान वाटतंय ना. पूर्ण दिवसभर ऊन होतं आणि आता फुल हवा आलेली, इतकं भारी वाटतंय. तर ऑफिसला आलोय. येस, बाकीचे सगळे पूजा वगैरे केली थोडीशी. म्हणजे दिवाबत्ती केली, दिवाने अगरबत्ती केली. तर आता आपण ब्लॉग इथे सेंड करूया. आजचा व्हिडिओ इथे आजचा नाही, कालचा आणि आजचा व्हिडिओ आज इथे एंड करूया. आणि तसं काही आम्ही इतकं केलेलं नाही ह्याच्यामध्ये, कारण तेच टाईम नव्हता.
आणि पण आम्हाला असं आहे की तो एक दिवस पण नाही जायला पाहिजे ज्याच्यात आम्ही काही टाकलं नाही, म्हणून 2 दिवसाचा मिळून एक ब्लॉग तयार केलेला आहे. Ready केलं. तर आता भेटूया नेक्स्ट Next. काहीतरी भारी व्हिडिओमध्ये. हां हां थोडासा काहीतरी विचार आम्ही करतो. विचार करतो आणि नवीन काहीतरी विचार करून घेऊन येतो. Yes. थोडा टाईम काढून व्यवस्थित शूट करू. चालेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा, शेअर करा, Like पण. लाईक करा आणि इंस्टाला फॉलो पण करा. Bye bye. बाय.